नमस्कार. आज आपण रानमळे या ठिकाणी आपल्या मामाच्या मुलाचा गोठा बघण्यासाठी आलोय आणि अरुण दादाकडे आता भेटतोय आपण. आणि ह्या गोठ्यामध्ये प्रत्येक गाय 40 लिटर पासून 30 लिटर 20 लिटर दिवसाला दूध देणाऱ्या बहुतेक भरपूर गाय आहेत. आणि त्या गाय आपण बघू. आता आपण आपल्या मामाच्या मुलाला भेटतोय अरुण दादाला. नमस्कार दादा. नमस्कार. काय बोलताय? काय नाही निवांत. कसं चाललंय? आराम. काय भारी तुम्ही गोठा भारी हे केलाय म्हणजे मेंटेन ठेवलाय. किती गाय आहेत आपल्याकडे? आता 20 आहे. आणि ह्या गोठ्याची सुरुवात केव्हा केली आपण? या 10 वर्ष झाले. 10 वर्ष झाले. तर किती गायापासून सुरुवात केलेली? आपण 3 गायांपासून केली. आणि याच्यामध्ये कोणत्या जातीच्या गाय आहेत इथे आपल्या इथे? त्यात एचएफ एबीएस आहे, डेन्मार्क आहे. अजून दुसऱ्या नाही. आणि त्यासोबत गावठी गाय पण आहे का? गावठी गाय पण आहे. गावठी गाय पण आहे. आणि देशी व संकरित गायचे किती पर्सेंट आहे? म्हणजे आपल्या देशी गाय तर 1-2 आहेत वाटतं. एक आहे. आणि बाकी सगळ्या हे आपल्या जर्सी आणि बाहेरच्या तसं. आणि गोठ्यासाठी कोण काम करते इथे? घरचेच माणसं आहे. सगळी घरचे आहेत. बाकी बाहेरची कोण नाही. म्हणजे तुम्ही सर्वस्व तुम्ही फक्त स्वतः करताय स्वतः. आणि ही गोठ्याची म्हणजे ही रचना कशी केली आपण? हळूहळू केलेली थोडं. म्हणजे आधी कसं केलेलं? गाई जसं वाढ होत आली तसं त्याच्यानुसार तसं केलं म्हणजे हे केलंय. पण आता मला असे सर्व हे दिसतंय की थोडी आता जागा पुरी पडायला लागली इथं आपल्याला. तसं त्याच्यानंतर गायीसाठी आपण हवा, प्रकाश आणि स्वच्छता कशी ठेवताय? पण आधी फॅन चालू असत वरती. म्हणजे त्याच्यासाठी फॅन चालू ठेवलंय का? साफसफाई केली का फॅन चालू करून देणार. तर त्या खाली सुकून जात. आणि त्याच्यानंतर पाणी कुठून पाण्याची व्यवस्था कशी करता इथं? पाणी मोटर आहे विहिरीमध्ये. विहिरी आहे, विहिरीच्या मोटरवरून हे करताय का? बारीक मोटर विहिरी सोडली त्याच्यावरून पाणी चालू आहे. आणि ह्या गायांसाठी उन्हाळा आणि पावसाळ्यात कोणती काळजी घ्यायला लागते म्हणजे विशेषतः? काय नाही, पावसाळ्यामध्ये काय नाही, ओपन करून द्यायचं. थंडीमध्ये फक्त साईडने पॅक करून घ्यायचं. बस तेवढंच करताय. बाकी काय आजारी पडल्या काय तर त्यासाठी डॉक्टर चालू आहे. डॉक्टर फिक्स आहे आपला फॅमिली डॉक्टर म्हणजे गायांसाठी. ओके. एकच डॉक्टर. आणि गायांना कोणत्या प्रकारचा चारा दिला जातो आपल्या इथं? आपल्याकडे काय नाही, आता ऊसाचं वाढ आहे, मका आहे, गवत आहे. मोरघास मोरघास वापरत नाही. आणि त्यांना खायला सरकी, पेंड, मग कांडी भुसा. तरी दिवसाला किती लिटर दूध जातं आपले? आता 200 लिटर. 200 लिटर सकाळी, संध्याकाळी दोन्ही टायमाला 200 लिटर. भाव आहे दुधाला? भाव आहे का चांगला? 35 रुपये जात. 35 रुपये जातं. त्याच्यानंतर चाऱ्याचा खर्च दिवसाला किती येतो आपला तरी? तुझं एक टायमाचा खर्च मध्ये जात. एक टायमाचं दूध आपल्या खर्चामध्ये जातं. एक टायमाचं. आणि चाऱ्याचं नियोजन कसं करतो आपण? आपल्याकडे गाडी आहे चारा आणण्यासाठी. ट्रॅक्टर आणि सगळं याच्यातून हे करतात. ओके. त्याच्यानंतर दुसरं एक होतं की आता याच्यातले आपले किती गाय म्हणजे दूध देतात, किती अजून हे आहेत म्हणजे गाभण आहेत? याच्यामध्ये आपल्या 11 गाय दूध देतात. 11 गाय दूध देतात. म्हणजे ते पण गाभण आहे अर्ध्या. कमी जास्त असं करून काही आता गेलेले आहेत. आणि बाकी काय पुढचं नियोजन आहे की अजून गोठा वाढवायचा? आता हेच वाढवायचं. याच्याच गाय ज्या घरी म्हणजे ज्या कारवड होतील त्या वाढवत राहायचं. आपल्या इथे याच्यामध्ये जवळ 70% घरचे गाय. आणि याच्यामध्ये काय सरकारी काय अनुदान किंवा काय असं भेटलंय कधी? काय नाही. पण असं वाटतं की द्यायला पाहिजे काय? द्यायला पाहिजे पण नाही. त्यासाठी इथलं जे पशुवैद्यकीय अधिकारी येतात का नाही इकडे? ते येतात ते भेटत नाही ना आपल्याला. त्याच्याकडून काय अनुदान भेटत नाही. आणि काय असं इथला आपला जो लोकप्रतिनिधी आमदार किंवा इथले जेडपी सदस्य किंवा त्यांनी त्यांचे काहीच नसते म्हणजे काय मदत नावाचे हे नाही. ठीक आहे, तशी आपलं गरज पण नाही लागली रे. तसंच सगळ्यात महत्वाचं इथं वासराची काळजी कशी घेतली जाते? वासर आता वेस्ट निघतंय शेणाची विल्हेवाट, शेण आपण विकून टाकतो. शेण विकून टाकतं जे काढलेलं. आणि बाकी जे धुतलेलं जे पाणी असं ते शेतीला सोडून म्हणजे एका टँक मध्ये स्टोरेज करून तुम्ही पंपाद्वारे शेतीला सोडलं जातं. ओके. त्याच्यानंतर अजून एक होतं म्हणजे तुम्ही हे करताना अशी कुठून तुम्हाला ही भेटली म्हणजे प्रेरणा कुठून भेटली असं करायचं? आपण पहिल्यापासून चालू आहे, वडिलांच्या आजोबापासून चालू आहे. पण त्यावेळेस एवढं नव्हतं. आपण करायला लागल्यापासून घरचे संकरित तयार करत चालू. नाही मग चालेल. पण भारी वासरं ही आता ही अशी गोजीरवाणी वासरं झाली. ही कारोडीच्या कारवडे म्हणजे आता 2 वर्षात तरी तयार होणार नाही. 1 वर्षामध्ये आपण तिला गाभण 1 वर्षात गाभण करणार. आता 1 महिने झाले. आणि हे आपलं आताच मला वाटतं हे झालंय कोणतं? ते सकाळी झालंय वासरू. हे काय झालंय? गोर आहे का? गोर आहे का? याला भारी आहे. ही कोणत्या जातीची गाय आहे? एबीएस मध्ये. किती लिटर दूध देईल?
ते आता 22 लिटर पहिले 22 लिटर दिली पहिला रू आहे का? ओके ओके. नाही नाही चांगलंय चांगलंय. तसेच आमचे मामा हे आता इथे मामांची आगमन झालंय. मामा काय वाटतंय कसं आहे गोटा कसं चाललंय? हा बरं झालंय. मग काय तुमचं कसं वाटतंय म्हणजे नियोजन भारी आहे का नाही? तुम्ही आता सध्या कुठे असता? आपल्या इकडे समर्थ मॉडर्न इंग्लिश स्कूल. नाही बघ बाकी भारी आहे. मामांचा आपला दादाचा एक बैल दादाने घेतलाय बाजारातून. एक दादा कितीला बैल घेतलाय? हा आपण 16,000 घेतलं होतं. कोणता बैल? पलीकडचा. आणि हा आपला घरचा आहे. घरच्या गायचा आहे. तो भारी आहे म्हणजे बैलाची हौस आहे तुम्हाला पण. त्या गाड्याला पळवायचं आहे का आपल्याला? गाड्याला पळतात ते. गाड्याला पळतात. 16,000 हा जरा लय ऍक्टिव्ह वाटतंय नुसतं. तो अजून चालू केला आताशी. असं कुणी मागितलं का नाही परत? मागितलं. कितीला मागितलंय? 50,000ला. का द्यायचा विचार काय? नाही या वर्षी पुढच्या वर्षी द्यायचं. नाही नाही ते पुढच्या वर्षी नका देऊ त्याला. मला वाटतं गाड्याला पळायला पाहिजे दादा. अरे हा दोघं जोडी सेम वाटते. हा मोठा आहे ना. मारत नाही ना? नाही मारत. आणलं भारी आहे. नाही नाही नक्कीच गाड्याला पळ. पण आता पुढची यात्रेला पळायला लागेल कुठल्या रे तुमच्या राजमाळ्याच्या? आता यात्रेला आहे ना. यात्रेला आहे. नाही नाही भारी भारी. असंच जबरदस्त असं नियोजन आहे. 19 तारीखला आहे आता. पळवायचं कांड्यामध्ये. नाही नाही भारी भारी. कांड्यामध्ये तो जो मध्ये आहे का? हा कांड्याला भारी भारी केलं बाई. नाही नाही चालेल चालेल. अशा प्रकारे आपण अरुण दादा एक उत्तम असा इंटरव्ह्यू घेतलेला आणि असेच पुढे त्यांनी वाटचाल